टॉप हेडलाइंस से प्रस्तुत करता है राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे। आज दिल्लीमध्ये मवियाची बैठक, मवियाच्या महत्त्वाच्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये जागा वाटपासंदर्भात तोडगा निघण्याची शक्यता। चंद्रशेखर बावनकुळेंची ठाकरेंवर कुरखोडी, उद्धव ठाकरेंना आधी चंद्रशेखर बावनकुळे जाणार काळाराम मंदिरात दर्शनासाठी जातायत, राजकीय हेतू नाही असं स्पष्टीकरण। शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाच्या निकालाचा मुहूर्त ठरला, बुधवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास शिवसेना आमदारांच्या पात्रतेचा फैसला, लोकशाही मराठीला सूत्रांची माहिती। विघ्न संतुष्ट लोकांचा नायनाट केल्याशिवाय राहणार नाही, विझलेल्या मशालीचा उजेड पडत नाही, मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल। टॉप हेडलाइंस से प्रस्तुत करता है राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे। महायुतीकडून प्रतिसाद न मिळाल्यास राज्यामध्ये लोकसभेच्या सर्व जागा पक्षाकडून लढवू, रासपचे अध्यक्ष महादेव जानकरांचा इशारा। ठाण्यात 14 जानेवारी रोजी पहिल्यांदाच महायुतीचा कार्यकर्ता मेळावा, महासुंदर तलाव इथं छत्रपती शिवाजी मैदानात मेळाव्याचं आयोजन, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मेळाव्याला येण्याची शक्यता। राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये JN1चा शिरकाव, आतापर्यंत 19 रुग्णांना JN1 कोरोनाची लागण, राज्यातील रुग्णांची संख्या पोहोचली 250 वर। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हालचालींवर लक्ष ठेवा, भाजपच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांना सूचना, पक्षाची ताकद वाढवा, मित्रपक्षांच्या प्रेमात पडू नका, राष्ट्रीय संघटक BL संतोष यांच्या सूचना। नाशकात मुख्यमंत्र्यांसमोर अंगणवाडी सेविकांनी फोडला टाहो, मानधनवाढ पेन्शन लागू करण्याची केली मागणी। न टिकणाऱ्या आरक्षणामुळे जाती जातीत संघर्ष उद्भवेल, न टिकणाऱ्या आरक्षणाचा हट्ट धरू नका, नरेंद्र पाटलांचा मनोज जरांगेंना सल्ला। वाशिम लोकसभा मतदारसंघातून भावना गवळी लढणार निवडणूक, खासदार भावना गवळींनी स्पष्ट केली भूमिका। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उद्या नाशिक दौऱ्यावर, बावनकुळे काळाराम मंदिरात जाऊन घेणार दर्शन। विरोधी पक्षनेत्यांची सत्तेत येण्याची परंपरा, माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांचा अंबादास दानवेंना टोला। मुंबई उपनगर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत खडाजंगी, अधिकारी बैठकीला गांभीर्याने घेत नाही, काँग्रेसचे आमदार असलम शेख यांचा आरोप। कोल्हापूर पूर व्यवस्थापन प्रकल्पाला जागतिक बँकेचा निधी, प्रकल्पाला जागतिक बँक देणार 2300 कोटी, कोल्हापूर सांगली होणार पूरमुक्त। नांदेड जिल्ह्यात ऊस काढणीला सुरुवात, साखर कारखानदारांकडून ऊस काढणीला उशीर होत असल्यानं ऊस उत्पादक चिंतेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।